श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज आहे नवरात्रीचा 7वा दिवस. आज आपण घेणार आहोत काल रात्री देवीची कहाणी. शुंभ निशुंभ आणि रक्तबीज या राक्षसाचा वधाची कथा देवी महात्म्य किंवा दुर्गा सप्तशतीमध्ये सविस्तर वर्णन केलेली आहे. ही कथा अत्यंत प्रभावशाली आहे कारण ती देवी दुर्गेचा सामर्थ्याचे आणि तिच्या विविध स्वरूपाचे दर्शन घडवते. नवरात्रातील 7व्या दिवशी देवीच्या कालरात्री रूपाची पूजा केली जाते. कालरात्री ही दुर्गेचे 7वे रूप आहे आणि अत्यंत शक्तिशाली उग्र रूपधारी देवी म्हणून ओळखली जाते. देवी कालरात्री सर्व दुष्ट शक्तींना नष्ट करणारी आहे आणि ती भक्तांना भयमुक्त करते. कालरात्री देवीचे शरीर काळ्या रंगाचे आहे. तिचे केस विस्कटलेले आहेत आणि तिच्या गळ्यात तेजस्वी हार आहे. ती 4 हातांनी युक्त आहे. एका हातात तलवार, दुसऱ्या हातात त्रिशूल आणि बाकीचे 2 हात वरद आणि अभय मुद्रा दाखवत आहेत. तिच्या तोंडातून अग्नी बाहेर येत असतो आणि तिच्या डोळ्यामध्ये प्रखर तेज असते. तिच्या उग्र रूपामध्ये तिला कालरात्री असे नाव दिले गेले आहे, जे काळाच्या मृत्यूच्या नाशकर्त्या शक्तीचे प्रतीक आहे. असुर राजा शुंभ आणि त्याचा भाऊ निशुंभ ही 2 बलाढ्य राक्षस देवतांचा नाश करून स्वर्गावर राज्य करू लागले. त्यांनी इंद्र, सूर्य, चंद्र, वायू, अग्नी आणि इतर सर्व देवतांना त्यांच्या राज्यातून हाकलावून दिले. त्यामुळे सगळ्या देवता त्रस्त झाल्या आणि त्यांनी भगवान शंकर आणि भगवान विष्णूच्या पुढे विनंती केली. त्यावेळी देवी पार्वती गंगेत स्नान करत असताना तिच्या शरीरातून एक तेजस्वी स्वरूप निर्माण झाले. हे तेजस्वी स्वरूपच दुर्गादेवी म्हणून प्रगट झाले. तिच्या अद्भुत तेजामुळे संपूर्ण विश्व उजळले आणि ती देवी संपूर्ण देवी शक्तीचा वापर करून शुंभ निशुंभ यांना नष्ट करण्यासाठी सज्ज झाली. राक्षस राज शुंभाने देवीच्या सौंदर्याचे वर्णन ऐकले होते. त्याने आपल्या दूतांना देवीकडे पाठवून तिला विवाहाचे आमंत्रण दिले, परंतु देवीने उत्तर दिले की मी केवळ त्या व्यक्तीशी विवाह करेन जो मला युद्धात पराजित करू शकेल. शुंभ आणि निशुंभ यांनी या उत्तरावर रागवून आपली सेना देवीच्या विरोधात पाठवली. अनेक शक्तिशाली राक्षसांनी देवीशी युद्ध केले, पण देवीने त्यांना एकामागून एक नष्ट केले. सर्वात पहिल्यांदा चंड आणि मग मुंड या शक्तिशाली असुरांचा वध करून देवीने त्यांच्या डोक्यांची माळ करून केली आणि म्हणूनच तिला चामुंडा असे नाव दिले. शुंभ आणि निशुंभ हे अत्यंत बलाढ्य राक्षस होते. त्यांनी विशाल सेना देवी विरुद्ध पाठवली, परंतु देवीने आपल्या योगमायेने शक्तीने सर्व राक्षसांना नष्ट केले. निशुंभाने देवीवर हल्ला केला, पण देवीने त्याचा वध केला. त्यावर शुंभ रागाने देवीशी युद्ध करायला आला आणि त्याचाही नाश देवीने आपल्या शक्तीने केला. शुंभ निशुंभाचे मुख सहकारी आणि अत्यंत धोकादायक राक्षस रक्तबीज यांचा वध विशेषतः महत्त्वाचा होता. रक्तबीजाच्या शरीरातील प्रत्येक रक्ताचा थेंब जमिनीवर पडताच त्यातून नवीन रक्तबीज उत्पन्न होत असे. त्यामुळे त्याला मारणे अत्यंत कठीण झाले होते. त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक नवीन रक्तबीज निर्माण होत असल्याने त्याला मारण्याचा कोणताही प्रयत्न व्यर्थ ठरत होता. देवीने या राक्षसांचा नाश करण्यासाठी आपल्या कालरात्री रूपात प्रगट होऊन रक्तबीजावर हल्ला केला. रक्तबीजाच्या शरीरातून जेव्हा रक्त बाहेर आले तेव्हा देवीने आपल्या भयंकर जिभेने ते रक्त पिऊन घेतले, जेणेकरून जमिनीवर एक थेंबही पडला नाही. त्यामुळे रक्तबीजाच्या शरीरातील रक्त संपले आणि तो मरण पावला. शुंभ आणि निशुंभ या दोन्ही राक्षसांना पराभूत केल्यानंतर देवीने त्यांचा नाश केला आणि देवतांना पुन्हा त्यांचे राज्य मिळवून दिले. शुंभाशी युद्ध करताना देवीने म्हटले की हे शुंभ, तू मला माझ्या शक्तीच्या मदतीने युद्ध करत असल्याचे म्हणतोस, पण आता बघ मी एकटीच आहे. आणि त्यावेळी तिने सर्व शक्तीचे विलयन स्वतःमध्ये केले. शुंभाने देवीवर अंतिम हल्ला केला, पण देवीने त्याचा नाश केला आणि दुष्टांचा नाश करून धर्तीवर आणि स्वर्गात शांतता प्रस्थापित केली. सप्तमीच्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केल्यास सर्व प्रकारचे भय, संकट आणि अडथळे दूर होतात. दुष्ट शक्ती आणि अशुभ गोष्टी नष्ट होतात. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि भक्तांना
शक्ती, धैर्य, सुरक्षा, आरोग्य, समृद्धी आणि आत्मिक शांती मिळते. मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ.